नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यात पुढील 3 तासासाठी पावसाचा रेड अलर्ट जाहीर केलाय। या कालावधीत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले। दुर्गेवाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करून ठेकेदारांनी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामादरम्यान पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फोडल्याची तक्रार केली आहे। यामुळे 700हून अधिक कुटुंबियांना तीव्र पाणी टंचाई भासत असून रस्तेही उद्ध्वस्त झालेत। जिल्हाधिकाऱ्यांनी 4 दिवसात उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं असून तोडगा न निघाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। गेल्या 42 वर्षापासून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकील, पक्षकार आणि नागरिकांचा कोल्हापूर सर्किट बेंचचा लढा सुरू होता। अखेर या 4 दशकाच्या लढ्याला यश मिळालं असून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रयत्नामुळे कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर झालाय। रविवारी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सर्किट हाऊस येथे सरन्यायाधीश गवई यांचा सत्कार करून त्यांचे जाहीर आभार मानले। कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे। जलाशय परिचालन सूचीप्रमाणे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण व्यवस्थापनाने आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यानंतर वक्रद्वाराद्वारे 1000 क्युसेक व विद्युत गृहातून 300 क्युसेक असा एकूण 1300 क्युसेक पाणी विसर्ग नदीपात्रात सोडण्याचा निर्णय घेतलाय। एल्विश यादवच्या सेक्टर 57 मधील घराबाहेरील दुचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी रविवारी पहाटे अंधाधुंद गोळीबार केलाय। हल्लेखोरांनी 2 डझनहून अधिक गोळ्या झाडल्या असल्या तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। गोळीबार झाला तेव्हा एल्विश घरी नव्हता, मात्र कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक झालेल्या गोळीबारामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय। सर्किट बेंच उद्घाटन वेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्पष्ट संकेत दिले की 3.5 महिन्यातच खंडपीठाचा प्रस्ताव यायला हवा। वारंवार सर्किट बेंच न म्हणता थेट खंडपीठ असा उल्लेख करत त्यांनी एक प्रकारे घोषणाच केली। गेल्या 42 वर्षाच्या लढ्याला न्याय मिळाल्याचा आनंद व्यक्त होत असतानाच हे खंडपीठ सामाजिक न्यायाचा मैलाचा दगड ठरेल अशी अपेक्षाही गवई यांनी व्यक्त केली। कोल्हापुरात सोन्या मारुती चौकातील भगतसिंह तरुण मंडळाजवळ दुर्दैवी अपघात झालाय। मित्राच्या दुचाकीवरून इंस्टाग्रामवरील रील बनवण्यासाठी साडी घेऊन जात असताना सिमेंट मिक्सर ट्रकने धडक दिल्याने 19 वर्षीय श्रेया महेश दळवे राहणार उमरज हिचा मृत्यू झालाय। श्रेया इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षात शिकत होती। या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी ट्रकच्या अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय। मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुरगुड येथील सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावर पूल उभारण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला पाहणी करून पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले। तसेच सिद्धनेरली व काळभैरी पूल कामाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी भेट द्यावी असंही ते म्हणाले। खत विक्री संदर्भात त्यांनी स्पष्ट केले की युरिया किंवा DAP खत देताना जर लिंकिंग सक्ती आढळली तर संबंधित विक्रेते व कंपन्यांवर अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल केले जातील। शेतकऱ्यांना खते मुबलक व लिंकिंग विरहित पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागाने विशेष लक्ष द्यावे असेही त्यांनी निर्देश दिलेत। 14 सप्टेंबरला दुबईत होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावर वाद पेटलाय। माजी क्रिकेटपटू आणि भाजप नेते केदार जाधव यांनी टीम इंडिया हा सामना खेळणार नसल्याचा दावा केलाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पाकिस्तान विरोधात रोष असून त्यांचे पडसाद क्रिकेटवरही उमटत आहेत। तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय?
हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.